नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा दिवस ऐतिहासिक राहिला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. यांच्या पूर्ण गटाची पूर्ण आज हे झाली आहे, सभा झाली. आणि या सर्व गटाच्या सर्व लोकांनी, त्यात चंद्राबाबू नायडू आलेत, नंतर नितीश कुमार आले. ह्या सर्व लोकांना आज त्यांनी तिथे त्यांचे भाषणं झालेत आणि लवकरच ते सर्वच्या सर्व आपलं प्रपोजल राष्ट्रपतीकडे देणार आणि निश्चितच वेळेवरती ते पंतप्रधानाची शपथ घेऊन पार्लिमेंटला मग संबोधित करतील. अशा पद्धतीची ती सर्व हे आज त्याच्यावरती आधारित एक छोटासा व्हिडिओ आज तुम्हा सर्व लोकांना महत्त्वाचा व्हिडिओ आहे, बघूया. परंतु त्यांच्या मागचं जे संकट आहे अजूनपर्यंत गेलेलं दिसत नाही. आणि आता बघूया NDAचं काय, आपला NDAचं काय काय होईल. आणि संघ मात्र त्याच्यापासून अलिप्त असल्याचं दिसतं आहे. संघाची नाराजी, अनेक व्हिडिओ त्याच्यावरती. त्याच्यामुळे हे काय चाललेलं आहे ते काय अजूनपर्यंत कोणाला कळत नाही. आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना वेगळं करून जर बाकीचे सर्व लोक, किती लोक त्यांच्याकडे येतील याच्यासाठी सर्कस सुरू झालेली आहे. आणि या सर्कसीमध्ये मला असं वाटते इंडियाच्या गठबंधनाने अनेक लोकांना पुन्हा अट्रॅक्ट केलेलं आहे. शक्य झालं तर ते सर्व लोकांनी जर सहमती झाली तर पुन्हा यांना त्रास होईल. एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे चंद्राबाबू नायडूच्या या गटात मॅक्झिमम लोक मुस्लिमांच्या सपोर्टने आलेले आणि हैदराबाद इथे त्यांच्या विरोधात अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा उद्रेक निर्माण झालेला आहे. त्यांची पोस्टर फाडले. अशा वेळेस काय सिच्युएशन बदलेल, कुठून टर्निंग होईल हे काय अजून सांगता येत नाही. बघूया, एकच क्लिप आहे ती, तुम्हाला त्याच्यातनं सर्व अंदाज येईल. ही क्लिप. प्रधानमंत्री पद के लिए नरेंद्र दामोदर दास मोदी आज शाम तीसरी बार शपथ लेंगे। प्रधानमंत्री मोदी के साथ बहुत सारे कैबिनेट मंत्री और अलग अलग राज्यों से अलग अलग घटक दलों के मंत्री आज शपथ लेंगे और इसके साथ ही नरेंद्र दामोदर दास मोदी देश में तीसरी बार प्रधानमंत्री के तौर पर शपथ लेने वाले दूसरे नेता होंगे प्रधानमंत्री नेहरू के बाद। लेकिन एक फर्क है, नेहरू तीसरी बार भी जब प्रधानमंत्री बने थे तो अपने बहुमत के दम पर, कांग्रेस पार्टी को जो बहुमत मिला उसके दम पर। लेकिन नरेंद्र मोदी जब तीसरी बार प्रधानमंत्री बन रहे हैं तो बहुमत से 32 दूर हैं, बहुमत के आंकड़ों से 32 सांसदों की कमी है और अपने दम पर सरकार चलाने की फितरत वाले मोदी गठबंधन वाले दलों को कुछ समझे बगैर अपने अहंकार के दम पर अपनी मनमर्जी के मुताबिक फैसले करने वाले मोदी पहली बार गठबंधन के घटक दलों की बैसाखी पर प्रधानमंत्री बनने जा रहे हैं। बैसाखी नायडू की बैसाखी और बैसाखी नीतीश कुमार की। और यहां से बहुत सारी चुनौतियां नरेंद्र मोदी के लिए शुरू होने वाली है, जो पहले और दूसरे दौर में नहीं थी। क्योंकि पहले दौर में 282 बहुमत से 10 ज्यादा, दूसरे दौर में 303 मतलब बहुमत से काफी ज्यादा। तो चुनौतियां क्या होगी? नरेंद्र मोदी की फितरत नहीं है कि गठबंधन के घटक दलों से अनुमति, सहमति या विचार विमर्श करके कोई फैसले करने की। 10 साल से ऐसे ही राज चला है, गुजरात में ऐसे ही राज चला है, लेकिन अब मुश्किलों का दौर शुरू होने वाला है। बहुत सारे मंत्रियों के नाम सोशल मीडिया पर, चैनलों के जरिए आप तक पहुंच रहे होंगे, जिसमें राजनाथ सिंह, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल, नितिन गडकरी, शिवसेना के प्रताप राव जाधव, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान जो 8 लाख से ज्यादा वोटों से जीत कर आए, पीयूष गोयल, किरण रिजिजू, रामदास अठावले, जितेंद्र सिंह, ये सारे नाम, ललन सिंह, रामनाथ ठाकुर, तमाम नाम, जीतन राम मांझी, तमाम नाम चल रहे हैं। शाम को जब शपथ लेते हुए आप देखेंगे तो तस्वीर पूरी तरह से साफ हो जाएगी। लेकिन हमारा सवाल यह है, समझने की कोशिश, कि तीसरी बार ताजपोशी के बाद क्या खुद को बदलेंगे नरेंद्र दामोदर दास मोदी? और खुद को बदलेंगे, अगर ये सवाल पूछ रहा हूं तो आशय यह है कि एक तरफा फैसला, यूनिलेटरल फैसला, ऐसा फैसला जिसमें किसी की रजामंदी जरूरी नहीं हो, चाहे नोटबंदी लागू करना हो, चाहे GST का फैसला हो, चाहे कृषि कानूनों को लागू करना या वापसी करने का फैसला, वैसे बहुत सारे फैसले मोदी ने लिए हैं। और उन फैसलों के लिए उन्होंने घटक दलों की रजामंदी तो छोड़िए, नोटबंदी जैसे फैसले में उनके मंत्रिमंडल के जो सहयोगी थे, टॉप 4, उनको भी कुछ नहीं पता था, ऐसा माना जाता है। लेकिन क्या मोदी अब इस तरह के फैसले कर पाएंगे
और अगर नहीं कर पाएंगे, मजबूरी है, सामने तस्वीर साफ है, तो क्या प्रधानमंत्री बनने के बाद तीसरी बार नरेंद्र मोदी खुद को बदलेंगे? एक बड़ा सवाल है। और दूसरा कि इस चुनाव के नतीजे के साथ जनता ने मोदी को क्या सबक दिया है? 400 पार के नारे लगाने वाले मोदी जब 240 पर अटके, 370 का दावा करने वाले मोदी या बीजेपी जब 240 पर अटकी है, तो जनता ने कोई सबक दिया है। वो क्या सबक है? और यूपी की जनता ने क्या सबक दिया है, जिसने अयोध्या से भी हराया और वाराणसी में उनका जो मार्जिन था वो मार्जिन 1/3 कर दिया, और इसके अलावा यूपी में आधी से कम पर सिमट गई बीजेपी। इसी सबको समझने की कोशिश करने के लिए हमारे साथ एक खास मेहमान है, शीतल पी सिंह। सुल्तानपुर में रहते हैं, वैसे नोएडा में रहते हैं। सत्य हिंदी जो एक चर्चित प्लेटफॉर्म है सोशल मीडिया का, यूट्यूब का, उसके फाउंडर एडिटर हैं और दशकों का उनका तजुर्बा है। लेकिन खास बात आज मैं तारीफ करूंगा कि उत्तर प्रदेश को लेकर जो उनका आकलन था करीब करीब सही साबित हुआ। लगातार शीतल पी सिंह बोलते रहे कि उत्तर प्रदेश में बीजेपी इस बार आधी रह जाएगी, और बहुत सारी सीटों को लेकर जो कह रहे थे वो उनका आकलन बिल्कुल सही साबित हुआ, और यही राजस्थान को लेकर कह रहे थे। इसलिए आज मैंने सोचा कि शीतल जी से मैं अकेले 1-to-1 बात करूं, कल जैसे विनोद शर्मा से बात की थी। तो पहला सवाल तो ये है शीतल जी कि तीसरी बार ताजपोशी के बाद जो आज हो रही है, नरेंद्र दामोदर दास मोदी खुद को बदलेंगे? कितना बदलेंगे? क्योंकि मजबूरी अब उनके सामने है। शीतल पी सिंह, और उसके बाद मैं 2-3 सवाल और उसके बाद विस्तार से हम बातचीत करेंगे। देखिए, और कोई रास्ता नहीं है, बदलना ही होगा। जो परिस्थितियां हैं और जो सामने लोग हैं, नीतीश कुमार भले ही उन्होंने पैर छू लिए हो, और चंद्रबाबू नायडू को तो खैर वो अलग तरह से देखेंगे, वो पैर वैर छूने वालों में से नहीं है, लेकिन ये 2 स्तंभ है जो इस सरकार को अगर एक इसकी उम्र देंगे तो यही 2 लोग देंगे। तो निश्चित तौर पर इनकी बात को बहुत गंभीरता से तरजीह देनी होगी, और इनके बहुत सारे राजनीतिक आग्रह ऐसे हैं जो मोदी जी की अपनी जो विचारधारात्मक समझ है और जो उनका अब तक रवैया है उनके दल का, उनके पीछे संगठन जो आरएसएस है, उससे एकदम उल्टे हैं। क्योंकि ये दोनों ही के दोनों लोग, नीतीश कुमार तो फिर भी आप कह सकते हैं थोड़े समन्वयवादी हैं, एनडीए वगैरह में पहले जब रहे तो उनका ऐसा रवैया था, लेकिन नायडू साहब के साथ ऐसा नहीं है। माइनॉरिटी को लेकर और अन्य बहुत सारे मुद्दों पर उनका रवैया एकदम दूसरी तरफ है। इस चुनाव में मोदी जी जिन चीज़ों की आलोचना करते हुए चुनाव लड़े, वो सब चीज़ें नायडू साहब अपने घोषणा पत्र में भी, अपने प्रचार में भी लागू करते हुए और उनको तर्क देते हुए मिले। और ये सरकार अब जब बनने जा रही है, ठीक इस समय उनके बेटे ने, जो खुद एक राजनेता है, कई इंटरव्यूज दिए हैं जिसमें उन सब चीजों को फिर से दोहराया ही नहीं है, उन पर उन सब चीजों में एक बार दर्शकों को बता दें जिसमें मुस्लिमों को आरक्षण 4% देने की बात है, मुसलमानों के लिए हज हाउस बनाने की बात है, इमामों को सरकारी पेंशन देने की बात है, और ऐसी बहुत सारी बातें हैं जिसके खिलाफ प्रधानमंत्री मोदी खुद प्रचार करते रहे, जिसमें सबसे बड़ा मसला मुसलमानों को आरक्षण देने का है। जो प्रधानमंत्री का एजेंडा था कि ये लोग दलित पिछड़ों का आरक्षण छीनकर मुसलमानों को देंगे, और वहां नायडू कह रहे हैं, जो नारा नायडू उनका बेटे का नाम है, जो उन्होंने कहा कि हम तो नारा लोकेश ने कहा कि हमारी जिम्मेदारी है कि मुसलमानों का अपलिफ्टमेंट करें। तो ये मैं सिर्फ दर्शकों को ऐड करने के लिए शीतल जी। बिल्कुल आपने ठीक कहा, और उन्होंने वही सब तर्क रखे हैं जो एक सामान्य समझबूझ से विपक्ष के बहुत सारे दल, कांग्रेस और अन्य इसको हमेशा से रखते हैं कि केंद्र सरकार भी, और जब कर्नाटक में राज्य सरकार बीजेपी की थी तब भी वही परिस्थितियां थी, लेकिन इस चुनाव में उसे मुद्दा बनाया गया था। तो अब मोदी जी को निश्चय ही, और ये उन्होंने करना शुरू कर दिया है। दरअसल जो आप सवाल कर रहे हैं इसका उत्तर मिल चुका है। उन्होंने अब सारी बातचीत में आप पाएंगे कि एनडीए का जिक्र कर रहे हैं, वो मोदी सरकार का जिक्र नहीं है, न बीजेपी सरकार का जिक्र है। साफ साफ एनडीए, बार बार एनडीए 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 हो रहा है। तो वो इसमें कोई शक नहीं कि मोदी जी समझते बहुत तेज है और उस पर अमल भी बहुत तेज करते हैं। तो उन्होंने अमल शुरू कर दिया है, सच्चाई है। तो अमल शुरू कर दिया। एक तो अमल ये शुरू कर दिया कि सही बात है, जो उस दिन एनडीए संसदीय दल की बैठक में बार बार ये एनडीए की सरकार है, ये सर्वजन की समाज सरकार है, ऐसा कुछ सर्व क्या बोला था, कुछ शब्द बोला था, भूल गया अभी मैं। खैर, तो ये उन्होंने बोला, और बार बार एनडीए का जिक्र मोदी उस दिन भी उन्होंने किया जिस दिन बीजेपी के मुख्यालय में बैठक हुई
मतलब शाम को उनका भाषण हुआ। और तो ये बदलाव हुआ जो मोदी की गारंटी, ये मोदी बोल रहा है, ये मोदी बोल रहा है, ये मोदी कर रहा है, ये मोदी की नीतियां, उस मोदी को ये कहना पड़ा कि एनडीए की सरकार है। अब ये मुश्किल होगी कि आप हर तरह के अनाज से लेकर हर तरह की योजनाओं में सिर्फ मोदी का फोटो, मोदी की गारंटी, ये शब्द से शायद बचना होगा क्या? ये एनडीए की गारंटी लिखना होगा क्या, जो हर जगह मोदी की गारंटी होता है, मोदी है तो मुमकिन है, क्या ये भी होगा क्या? आप बहुत जल्दी नए जो प्रचार के वो सब बनेंगे, उसमें सब में आप एनडीए पा जाए, मोदी को एनडीए रिप्लेस करता हुआ मिल जाएगा आपको। कभी कभी एक आध गलतियां होंगी जिससे हम अखबार वालों को, मीडिया वालों को आप कह सकते हैं कुछ संदेह करने के मौके मिलेंगे, कुछ स्पेकुलेटिव खबरें होंगी, फिर वो सुधारित बयान होंगे इधर से उधर से, फिर वो ठीक होंगी। इसके आगे भी चीजें जी लगातार दिल्ली से विभिन्न चैनलों के जरिए एक संदेश दे रहे हैं कि अब एनडीए का एक संयोजक भी होना चाहिए, एनडीए के संयोजन करने के लिए एक प्रणाली भी विकसित होनी चाहिए, बातचीत आपस में होनी चाहिए। वो सब चीजें जो आपने इंट्रो में बताया कि नदारत थी, वो सब चीजें अब अमल में आ जाएंगी। और आप एक बिल्कुल एक जैसे साझा सरकारें चली हैं इस देश में, चलती हैं बहुत राज्यों में और चलानी पड़ती हैं चाहे जब ऐसी परिस्थिति होती है, वो सब करते हुए आप इस सरकार को पाएंगे जो अब तक सिर्फ मोदी सरकार थी। तो सवाल यही है शीतल जी, जो सबसे बड़ा सवाल अब यही है, सबकी नजर इस पर होगी कि मोदी स्टाइल ऑफ फंक्शनिंग में, मोदी स्टाइल ऑफ गव्हर्नन्स में क्या बदलाव आता है? रोजप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक महत्त्वाचा एपिसोड दाखवू, बुद्धत्व प्राच्याकडे सिद्धार्थ हा जस्ट टच होत होता सुजाताच्या खिरीच्या नंतर, रोज त्यांचं एक वेळचं जेवण आणि अध्यात्माचं सुरू झालेलं आहे। आणि मनातल्या विकाराचे जे वेहसतात, काम, क्रोध, वासना, ह्या कशा माणसाच्या ह्याच्यात किती प्रगट असतात आणि सर्व दुःखाचं कारण तेच असल्यामुळे त्यांना ते बघतात आणि त्याच्यावरती वाटेल त्या पद्धतीने हे करतात। आणि ते काल्पनिक जरी असलं तरी त्या माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या शरीरातील त्या उद्रेक असतो तो, आणि तो उद्रेक माणसाला कसा बर्बाद करतो त्याच्यावरती आधारित आहे। परंतु त्या सर्वांचा काही उपयोग सिद्धार्थ यांच्यावरती होताना दिसत नाही। काम, वासना, द्वेष अशा अनेक ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून ते दूरच राहतात। ते म्हणाल की तुझ्या पलीकडे मला जायचं आहे, अशी ती भाषा आहे। अत्यंत सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला बुद्धा या सिरियलमधनं मी तुम्हाला दाखवतो आहे, बघूया तो। आंखें खोल, आंखें खोल। कौन हो तुम? लौकिक जगत ने मुझे मारा कहते हैं, पर मैं तेरा ही रूप हूं। मैं भावनाएं हूं, पर तेरी। मन जो विनाशी है, उसके आगे मैं उस अलौकिक जगत में जा रहा हूं जो अविनाशी। अब तो उस अलौकिक जगत में नहीं जा सकता, तेरे तप की सीमा आ गई है, और अब उसके आगे तुम मुझे बांध नहीं पाओगे। मैं तुमसे मुक्त हो जाऊंगा। पर मुझसे विमुख हो क्या नहीं? काम, क्रोध, मद, लोभ, माया, ये मेरे अस्त्र हैं। पहले मुझसे युद्ध कर। नहीं, युद्ध से भावनाएं प्रबल होती हैं, और फिर से यही भावनाएं इसी माया चक्र में फंसाती हैं। मैं इसी कर्म चक्र से परे जा रहा हूं, असंभव। जहां किसी काम का स्पर्श ना हो, जहां कोई माया उलझा ना सके, जहां कोई मोह बांध ना सके,
जहां क्रोध जला ना सके। कामना, इच्छा, वासना, ये मेरी पुत्रियां हैं। पहले इनसे तो बच। मैं कामना हूँ, मेरे स्पर्श में जीवन है, मुझसे प्रेम करो। मैं वासना हूँ, मेरे फल में वो अनुभव है जिसके लिए मनुष्य तरसता है। मैं इच्छा हूँ, जीवन के समस्त सुखों का रस है मेरी मध्यरंगी। चखो इसे। कामना, इच्छा, वासना, ये शरीर की प्रतिध्वनियां हैं। जब शरीर का मोह टूट जाए तो ये केवल एक पत्थर से टकराकर लुप्त हो जाती है। जैसे ज्ञान का सूर्य उदय होते ही अंधकार लुप्त हो जाता है, वैसे ही आत्मज्ञान का सूर्य जब मुदित होता है तो सारे प्रलोभन राग बन धरती पर गिर पड़ते हैं। इस नींद पर घर बनाता है। मैं लौटूंगा, अवश्य लौटूंगा। सत्य कथा, पुरुषार्थ कथा, सुनो सुनो सिद्धार्थ कथा। आज आम्ही दैनिक बहुजन सौरभचा रविवारचा पेपर, आज त्याचा आढावा घेऊ। आज मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, एका मोठ्या पोलीस चौकीला त्यांनी जाण्याची घटना झालेली आहे। तिथे आज दिल्लीलाही केंद्राचं शासन आणि तिथेही केंद्राचंच राज्य आहे आणि अशा ठिकाणी पुन्हा तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाल्याची घटना आलेली आहे। राहुल गांधी विरोधी पक्षनेता प्रस्तावात काँग्रेसची मंजुरी। सर्वजणांच्या मते आता राहुल गांधी विरोधी पक्षनेत्याची ही भूमिका उभारावी, कारण सातत्यानं नरेंद्र मोदींना राहुल गांधींची कुठे ना कुठेतरी मध्ये हे वाटते, भीती वाटते, किंवा त्यांची शैक्षणिक लेवल म्हणा किंवा विचार करण्याची लेवल वेगवेगळी असल्यामुळे ते एक दुसऱ्याला फेस करू शकत नाही। म्हणजे नरेंद्र मोदी राहुल गांधीला फेस करण्याची शक्यता कमी असल्यामुळे हा थोडासा एक आहे, संकुचित आहे। आणि यावेळेस त्यांच्याजवळ कुबड्या पण आहेत,
कुबड्या इन द सेन्स मोदी सरकार काही एकट्याच्या बळावर जात नाही आहे. त्यांचे सहयोगी गट त्यांच्यासोबत असल्यामुळे ते कधी त्यांना धोका देतील याच्यावरती सांगणं अवघड आहे. आज त्याच्याच बाजूला आज मेमध्ये 1.5 अंश तापमान वाढ. पहिल्यांदाच ते पूर्ण याच्यातलं नवी दिल्लीने सांगितलं की आपल्या देशाचं तापमान 1.5 सेल्सिअसनी वाढलेलं आहे. त्याच्याच खाली रामोजीराव राव यांचे निधन. रामोजी सिटी, फिल्म सिटी तुम्हाला माहिती आहे. हैदराबादला जो कोणी हैदराबादला जातो की रामोजी सिटी पाहून येतो. तिथे अनेक मोठमोठ्याल्या सिरियल चालतात, मोठमोठ्याल्या व्हिडिओज असतात. कम्प्लिटली ते प्रिमायसेस पूर्ण सिने उद्योगाने भरलेलं असते आणि मोठमोठ्याले नाटक कार्यक्रम सुरूच असतात. त्यांचे जे फाउंडर जे आहेत त्यांचा आज मृत्यू झालेला आहे, निधन झाल्याची बातमी आज आम्ही दिलेली आहे. त्याच्या शेजारी पुढील 5 दिवस पावसाच्या आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्याच्यामुळे सर्वांना इशारा दिलेला आहे की 5-6 दिवसामध्ये आता तुम्ही थोडा थंडीचा आस्वाद घ्या. गरमीपासून खूप परेशान झालेला असाल. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाची ऑफर. जनता दल युनायटेडला नेत्याचा दावा. इंडिया गठबंधनाने निश्चितच ते म्हणतीलच त्याला की त्यांना मोदी येऊ द्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे ते म्हणतील नितीश कुमारला की बाबा तुम्हीच पंतप्रधान व्हा ना, तुम्ही याला त्याला न करता. ती ऑफर त्यांनी दिल्याची बातमी आहे. आज त्याच्याच खाली मालदीवचे वादग्रस्त अध्यक्ष प्रधानमंत्री मोदीच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहे. ही एक महत्त्वाची बातमी आज आम्ही पान 1 वरती लावलेली आहे. 1 वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार. काँग्रेस नेत्याचे विधान. अनेक लोकांनी तसं विधान केलेलं आहे. नीट परीक्षेच्या निकालावरून रणकंदन नेमके काय घोळ झालेले आहेत. अनेक ठिकाणी लोकांना त्याच्यात 365 नंबर अनेकांना आलेले. त्याच्यामुळे असं वाटायला लागलं त्यांना की हे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीची ती घटना आणि बातमी आम्ही लिहिलेली आहे. अल्पवयीन मुलांच्या आजोबांच्या हॉटेलवर चालविण्यात आला बुलडोजर. दंगेकरांना हा सवास. सर्व लोकांना माहिती आहे की पोर्श प्रकरण पुण्यात झालेलं आहे. एका अल्पवयीन मुलांनी 160च्या स्पीडनी गाड्या चालवून दोघांचा बळी घेतला. त्या अंतर्गत तो अल्पवयीन होता. वडिलांनी सांगितलं की माझ्याच त्याच्यावरून झालेलं आहे, परंतु त्याची मालमत्ता 300च्या वर कोटीची जास्त होती आणि त्याच्या याच्यावरती बुलडोझर जे काही नियमाच्या बाह्य होतं तिथे सरकारने त्याच्यावरती बुलडोझर चालवलेला आहे. ती बातमी आहे. चिल्ड्रन पॅराडाईजची एक बातमी आहे. इथे जाहिरात आहे. करिअर मार्गदर्शकची एक जाहिरात आहे. आज बघूया पान 4 वरती. आज भाजप आणि वंचितच्या राज्यातील आंबेडकरी समाज नाराज. निश्चितच वंचितावरती तर नाराज राहतीलच, कारण ज्या अर्थानं बाबासाहेबांच्या नावावरती त्यांनी जो खेळ सुरू केलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे. त्यांना सहज निवडून येता आलं असतं. प्रकाश आंबेडकरांना 5 सीटाची ऑफर होती, परंतु त्यांना BJPला सपोर्ट करण्याचा असल्याचं अनेक लोकांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही तेच अनुभवलेलं आहे. म्हणून त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची हानी केली आणि समाजाची हानी केलेली आहे. बोधी धम्म देशंतो दाईशी साहित्य यांचे कार्य महान. भदंत संघरत्न मानके आमच्या याच्यात ते डायरेक्टर आहेत. त्यांची पाहुणी इथे मोठी कार्यशाळा झाली. त्याच्यामध्ये अनेक देशातील काही लोक होते आणि त्याच्यामध्ये भंते मेथानंद हे तिथे मेन उपस्थित होते. मेन भाषण होतं त्यांचं. तर अशा रीतीने त्या कार्यक्रमाची आम्ही बातमी दिलेली आहे. अंगणवाडीतील श्रेणीवर्धन साहित्य घोटाळा. 11 DCSवरती विलंबनाची कारवाई. अनेक मोठा घोटाळा झाल्याची बातमी आहे. कळमनेरचे भावंडे रशियात बेपत्ता. एका नदीत काहीतरी पोहायला गेले असते, त्याच्यामुळे तिथून ते बेपत्ता झाल्याची रशियन सरकारची बातमी. ज्येष्ठ सामाजिक सेवाव्रती कांशीराम मडावी यांचा 77वा वाढदिवस संपन्न झाला. साकोलीची बातमी आहे. BRSPचे विदर्भ प्रदेशतर्फे आज कार्यकर्ता संमेलन. आज त्याच्याच खाली विदर्भ आत्मविश्वास नडला. ज्या पद्धतीने या राजकारणामध्ये BJPचा मोठी हानी झालेली आहे त्याच्यावरनं तुम्हाला दिसेल.
अद्दल घडूनही बावनकुळे भानावर येईना. आता यावेळेस जिथे 23 जागा होत्या त्याच्यावरती फक्त 9 जागेवरती BJP आलेली आहे. परंतु अजून फोडाफोडीचं राजकारण BJPचं संपलेलं नाही, अशा पद्धतीची ती बातमी आहे. पारस औद्योगिक विद्युत केंद्रातील एक संच बंद, 15 दिवस संचापासून वीज निर्मिती ठप्प. तुम्हाला माहिती आहे की कोराडीच्या नंतर पारस एक मोठं वीज निर्मिती केंद्र आहे, तिथलं एक मोठं यंत्र बंद झालेलं आहे. पुणे मुंबईत OBC वसतिगृहाच्या इमारती मिळेना. अनेक ठिकाणी आता OBCचे हॉस्टेल्स उघडण्याचा सरकारचा मानस आहे, परंतु त्यांना अजूनपर्यंत हॉस्टेलसाठी चांगल्या जागा मिळत नाहीत, अशी ती बातमी आज आम्ही दिलेली आहे. आज बघूया 5/2 आज आमचा रविवार असल्यामुळे आजचा अग्रलेख नसतो. याच्यामध्ये आम्ही एक लेख घेतलेला आहे. डॉक्टर विनायक तुमराम हे ट्रायबल नेते आहेत, त्यांची टायटल आहे आजचं अबू राजो येतो जन, महाराणी राजडुंटू जन. ही मंडरी भाषा आहे, त्यावेळेस ती बोलीभाषा होती इथे. त्याचा रचनात्मक हपश्य असा त्याचा काही अर्थ होतो. गोंडी भाषेतला असल्यामुळे काय आपल्याला फारसं त्याच्यात ज्ञान नाही. आज त्याचं आमचं टायटल आहे आळस न करता उद्दिष्ट प्राप्त करा, तथागताने अखेरचे वचन. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, तुमचा आमचा सर्वांचा. त्याचा नाश झाल्याशिवाय आपला हे नाही, चांगले दिवस येणार नाही. शेवटी बेईमानी झाल्याची शंका आहेच EVMच्या याच्यावरती. आज आमचे मित्र अशोक सरस्वती यांनी लिहिलेले आहे की अनेक ठिकाणी कुठे ना कुठेतरी बदमाशा झाल्या आणि ऐन वेळेवर कुठेतरी घात करण्यात आला. नागपूरच्याच बाबतीत अनेक असं बोलल्या जाते की शक्यच नव्हतं, जिथे ते मार्जिन 1000ची मार्जिन होती ती एकदम 1 लाखावर कशी गेली, याच्यामध्ये सांगणं अवघड आहे आणि कुठे ना कुठे गेम होत असल्याचं दिसतं आहे. लोकशाहीसाठी शुभ संकेत. आज सुरेंद्र भुजाडे यांचा लेख अत्यंत मोठा, आणि आज सांगितलं की आज BJPनी जी अंगात आणली होती एवढी मस्ती, परंतु ती कशी आता याच्याने कमी होईल किंवा त्यांचा उद्धटपणा तसाच राहील की नाही, अशा पद्धतीची ती बातमी आहे. पर्याय पिटक एक वैचारिक चिंतन, याच्यावरती आज आमचे मित्र दिनेश कोटांगळे यांनी लिहिलेलं आहे. पर्याय पिटक हे एक यशवंत मनोहर यांनी लिहिलेलं आहे. पर्याय पिटक बुद्धिझममध्ये हे पिटक असतात, परंतु यशवंत मनोहरांचं हे पिटक आहे आणि त्याच्यातला हा लेखही अत्यंत मार्मिक आहे, चांगला एक आहे. वाचण्यासाठी थोडंसं त्याच्यावरती म्हणजे थोडंसं विश्लेषण करण्यासारखे. आजचं टायटल आहे 5-3 वेदना या नेहमी क्षणभंगूर असतात, पण ऐन रणातून पळून जाणे मात्र आयुष्यभर जखम करून राहते. हार सुरूच असते, हार होणं जिंकणं, परंतु हार झाल्यानंतर विड्रॉ होणं हे बरोबर नाही. आज आमचे मित्र विलास गजबे आमचे डायरेक्टर यांचा आज लेख जीवनसृष्टी आणि जीवनसृष्टीतला पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा याच्यावरती एक चांगलासा लेख. सरमॅर म्हणून एक प्रतिभा सहारे यांचा लेख. एका हॉटेलमध्ये गेले असताना त्यांनी जे दृश्य पाहिलं आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीचं विश्लेषण करणारा हा लेख आहे. शोध जुन्नरच्या प्राचीन स्थलनाचा प्रकाशनाच्या वाटेवर एक आमचे मित्र राजेंद्र भोसले, रोहित राजेंद्र भोसले पुस्तक ते लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी नंबर दिलेला आहे. आणि जुन्नरच्या अनेक ज्या तिथल्या ज्या हिस्टॉरिकल बाबी आहेत त्याच्यावरती त्यांनी सर्वांचं आपलं ज्ञान आकर्षित केलेलं आहे. बुद्धकालीन त्याच्यात गुफा वगैरे सर्व दाखवलेले ते पुस्तक आणि त्याच्यात मोबाईल नंबरही दिलेला आहे. पहाडी आवाजाच्या गायिका सुषमादेवी महेशकर या फुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या आहेत आणि गायिका आहेत. त्यांच्यावरती एक सुंदर लेख. राष्ट्रपाल सावंत यांचा. अशा रीतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं आज आढावा घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ तसा आज महत्त्वाचा याच्यासाठी आहे की पंतप्रधान यांनी याची शपथ विधी झालेली आहे. अनेक लोकांचे अनुमान खोटे ठरले, परंतु आता जोपर्यंत आता पुढे ज्या दिवशी त्यांना हाऊसमध्ये जे त्यांची शक्ती परीक्षा राहणार आहे त्या दिवशी आपण सर्वांचं त्या दिवशी मोदी सरकारचं भविष्य ठरण्यात येईल. आज एवढंच बोलतो आणि थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच त्याला फॉरवर्ड करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या. भेटूया आपण उद्या. जय भीम.